नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमचं? हाय का पाऊस पाणी सांगा. औंदाच्या वर्षी काय पाऊस येत नाही आणि आपल्यासारखे शेतकरी वाट बघायची काय गप्प बसत नाही. ती आज तर येईल, उद्या तर येईल, परवा तर येईल असं माणूस म्हणून आशा लावून बसतंय शेतकरी. बरोबर आहे का नाही? आणि पावसानं नुसत्या हुलकावड्या लावायचं ठरवलंय. आबाळ येतंय, कुठं चिरचिर येतंय, वाटतंय माणसाला आबाळ लय गच भरलंय. आता पाऊस लय येतोय काय की, पण पाऊस तर काही येत नाही. काय करायचं, कटाळा आलाय. काल बघा जाऊन आलो एका दिवसात पुण्याला, त्याच्यामुळं अंग ताटून गेलोय बसून बसून गाडीत. नको नको वाटायला लागले. पण आता काय झाले, मेन म्हणजे मसाल्याच्या ऑर्डरी आले ते, त्यामुळं मसाला करायला तयार चालू आहे. आता चिराचिरी ही करून भाजायचं चालू आहे मसाला. कारण मसाला आपण केला वेळच्या वेळी म्हणजे ऑर्डर वेळेवर जाते त्या या. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्यात काय माणूस नाही कामाला, काय नाही. आपल्याला सगळं ऑर्डर एवढ्या जेवढ्या येतात तेवढ्या आपली आपणच बनवावं लागतं. त्या सकाळपासून स्वयंपाक जेवण बिवण सगळी दुसरी झाली ती कामं. आता येऊन जाऊन फक्त ह्याचं मसाल्याचंच काम राहिलं आहे. मसाला बी घ्यायचा दोघी दोघीनं, एकीनं चिरून सोलून लसूण, एकीनं पालं एकीनं काढून, असं लगी होतं आहे. नाही लय वेळ लागत, पण पण कांडून करून येऊस तर एक येळ जातोच बघा आज आमचा. कारण मसाला आम्ही केला म्हणजे जरा भरपूर करा. आता थोडा केला तेवढाच कुठून आणला का झालं, उद्या पत्रुकायचं राहत नाही असं होतंय ना. त्याच्यामुळं माणसाला काही पण अचानक काम निघतंय. तसं काल मग आम्हाला मसाला बनवायच लागत होता बरं का. एक दिवस आता लांबलायच, पण काल महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळं मग काय नाही. मग काल म्हणलं जाऊ द्या एक दिवस, एका दिवसानं काय होत नाही. आणि आज मसाला बनवायचा म्हणून रात्री उशीर झाला एवढा तरी आलो आम्ही इथं. आणि लेकरं होती घरी. करमत नाही, एक बारकं लेकरू एक जरी नसलं संग तर नाही वाटतं, करमत नाही, उदास उदास वाटतं. पण लेकरं बी आता तुम्हाला माहीत आहे गावाकडची लेकरं शिटीच्या ठिकाणी नेहल्या व्यवस्थित बसते ती. कारण आपण काय असं काय फिरायला करायला गेलो नव्हतो, आपलं काम होतं म्हणून गेलतो. मग बसना ती, माणसाला बोलू बसू देना ती, काय जे काम आहे त्याचं म्हणजे जरा हे होतं व सुधरत नाही काय नाही, म्हणून मग नेलं नव्हतं अनुला. तर झालं आमचं कालचं काम बी व्यवस्थित. आता मसाला आपला करून घ्यायचा आणि जी काय काम होतं ते सिक्रेट आहे. तुम्हाला ह्या 2-4 दिवसात कळलं, 4-5 दिवसात काय काम होतं काय नाही सांगूच आम्ही तुम्हाला. पण आता तोपर्यंत सिक्रेट राहू द्या, तुमच्यासाठी सिक्रेट, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर थोडे दिवस राहू द्या, 4-5 दिवस, नंतर तुम्हाला आपोआपच कळेल. तर मसाला आधी बनवून घेते. आणि मेन म्हणजे गावठी पूनम मसाला जर कुणाला पाहिजे असेल तर 74 98 97 51 95 ह्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा. व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी चालतंय. हाय पाठवा, हे कुठून आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो. तुम्हाला सगळी डिटेल्स भेटते, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ज्याला कोणाला म्हणजे हे का खात्री पटत नाही, एखादा कॉल केला तर चालतोय. पण असं काय होतं माहिती आहे का, नंबर आता मी दिला का नुसतं दिवसभर फोन येतात आहे. आणि फोन उचलण्याच्या नादात ना आपलं काम राहतंय, मसाला बनवायचा, पॅकिंग करायचा, ऑर्डरी घ्यायच्या, हे राहतंय आपलं. मग त्याच्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही ना व्हॉट्सअपला संपर्क साधलेला लय भारी होत आहे. आणि व्हॉट्सअपला तुम्हाला सगळी डिटेल्स भेटते. पुन्हा फोन तुमच्या निलेश दादाने उचलला का तुम्ही म्हणताय पूनम ताई कुठं आहे. मग त्याच्यामुळं तुम्ही काय करा, व्हॉट्सअपलाचा संपर्क साधा, हाय पाठवा, त्याला तुम्हाला सगळी डिटेल्स भेटते आणि तिथूनच तुम्ही ऑर्डर करा. तर आपल्याकडं असं बोलण्यासाठी बरं का, तुम्हाला सांगते कामाला तुम्ही बघतायच स्वयंपाक पाणी असतंय, लेकरं बाळ आहे ती. आता मस्त आता आम्ही दोघी एकत्र करतोय, सगळं व्यवस्थित आहे, बरोबर आहे. पण दोघी जरी असलो तरी जनावरांचं एकाला करावं लागतं, एकाला स्वयंपाक करावा लागतो, पुन्हा पोरं बाळा शाळेत घालवायची, त्यांचं आवरावरी करायची, पुन्हा धुणं भांडी हाय, मसाला बनवावा लागतोय आपल्याला, काही शेतातलं इकडं तिकडचं कामाला बघावं लागतं, दुपारची जनावर पाणी पाजायची, वैरण काढे ही पण आहेच. अजून सगळं हँडल करतोय आम्ही घरगुती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे माणूस नाही कामाला, कोण बाई नाही चिरून कांदा चिरून द्यायला, लसूण सोलायला म्हणा की निवडायला भाजायला आपल्याकडे बाई नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आपण जर माणूस ठेवलं म्हणजे निवडाय करायला म्हणतो, आपण कसं म्हणतो हाय आपल्याला आता ह्यातनंच किती थोडंफार राहतंय त्यातलंच आपलं, मग बाई लावल्यावर त्यांनाच द्यायचं, मग आपल्याला काय राहायचं असं म्हणून आपण विचार करतो. कष्ट थोडं घ्यायचं, आता थोडं कष्ट घ्यावंच लागतं या, बरोबर आहे का नाही. आणि आपला गावठी पूनम काळा मसाला ज्यांनी कुणी घेतलाय त्यांना क्वालिटी माहिती आहे. आणि बरेच जणांचं असं म्हणणं आहे की लाल तिखट आहे का तुमच्याकडं. तर पहिल्यापासून आता आम्ही आता 2-3 वर्ष 3 वर्ष झालं आम्ही मसाला देतोय, काळा मसाला.
तर सगळ्यांना माहिती आहे आपला काळा मसाला वापरल्यानंतर लाल तिखट वापरायची गरज पडत नाही. आणि आपला काळा मसाला आहे का नाही त्याला ती मसाला काही जण म्हणते तुम्ही त्या मसाल्याचं रगील मटणच बनवता आणि हीच करता, तर तसं काही नाही. त्या मसाल्याची बटाट्याची भाजी करा, वांग्याची करा, नॉनव्हेजला बी चालतंय आणि व्हेजला बी चालतंय, दोन्हीला पण चालतंय या. तर जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी नंबर दिला आहे, त्याच्यावर संपर्क साधा आणि मसाल्याची टेस्ट घ्या. आणि आपली ऑर्डर ही आहे, कोण म्हणाला टेस्टसाठी पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, तर पाव किलो अर्धा किलो आपण ऑर्डर घेत नाही, 1 किलोपासून आपली ऑर्डर पुढं असते या. आणि आपली टेस्ट कशी आहे ज्यांनी कोणी घेतले त्यांना माहिती आहे आपली क्वालिटी कशी आहे, टेस्ट कशी आहे. आपलं मटेरियल भारी भारी वापरलेलं असतं या. भले आपल्याला 2 रुपये कमी पडू देतात, पण आपल्या ग्राहकांना आपला माल चांगलाच गेला पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्यांना आता गावाकडचं आपण नुसतं गावाकडचं म्हणायचं आणि इकत सगळं हाबरेट आणायचं घालायचं असलं काय नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही मसाल्यासाठी देशी घरचा करतो. आता लसूण अडकवलाय शेडमध्ये, तुम्हाला ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवल मी. आणि लसूण फोडताना करताना तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये ती पण दिसतंय. लसूण असतो आपला देशी असतो, लाल लसूण मसाल्यासाठी. आणि कांदा असतो ती 5 महिन्याचा कांदा वापरलेला असतो आपण. त्याच्यामुळं आपलं सगळं देशी मटेरियल वापरून आपला मसाला बनवलेला असतो. जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा तुम्ही. आणि एक वेळ बघा मागवून कसा आहे कसा नाही. आणि आपल्या ऑर्डर अशा फिक्सच आहे त्या, जे आपल्याकडे आता पहिल्यांदा येतंय का नाही मसाला घ्यायला, ती व्यक्ती आपल्यापासून पुन्हा दुसरीकडे जातच नाही, असा मसाला आहे आपला. ती म्हणते 2 दिवस पूनमताई आम्हाला माहिती आहे, आम्ही व्हिडिओ बघतोय, तुम्हाला काम असतंय 2 दिवस लेट होऊ द्या, पण आम्हाला मसाला तुमचाच पाहिजे म्हणते ती. त्याच्यामुळं तुम्हाला पण आमच्या मसाल्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य मागवू शकता. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे बघा. आता चालूच आहे मसाला बनवायचा जायचंच आहे आम्हाला. ताईनं आमच्या सरपण हे आणून ठेवले आणि चुलीवरचं असतंय. गॅसच्या मोठ्या शिगड्या पेटवायच्या आणि त्याच्यावर सगळा मसाला, धना असू द्या, मेथी मोहरी, सगळं काय असेल ती आपण सगळं चुलीवर भाजतो. मिरच्या सगळं आपलं चुलीवर असतंय. आणि मसाला काढण्याची पद्धत पण तुम्हाला वाटत असेल ही गिरणीतनं बारीक करून आणते ती, आपला मसाला पण बारीक करायचा, आपला स्वतःचा डंक नाही. तुम्हाला आता मी सविस्तर सांगते. बऱ्याच जणांनी असं वाटतंय की पूनमताईच्यात स्वतःचा डंक आहे, तर स्वतःचा आपला डंक नाही, आपण बाहेरून काढून आणतोय. गावातनं भाजायचा सगळा मसाला, गावात जायचं, मोठ्या गाडीत मसाला भाजून न्यायचा, तिथं थांबायचं, थांबून बारीक करून पारावर 2 पाराचा डंक असतोय त्याच्यावरती आम्ही काढून आणतो. आणि पारावर काढलेलं गावाकडच्या पद्धतीतून देशीन गावठी ह्याला म्हणायचं नाही, गावठी म्हणायचं गिरणीतनं भरायचं. मग आपण मिक्सरवर बारीक करून चटणी घरात पण करू शकतो की मग तसं जी आपल्याला पाहिजे ती. पण क्वालिटी, चव, टेस्ट कशाला म्हणले, गावाकडचं जी पहिलं पारंपरिक होतं त्या पद्धतीनं. आणि आमचं किती बी काय बी होऊ द्या, किती बी ऑर्डर होऊ द्या, काय बी होऊ द्या, पण आपली क्वालिटी कधीच बदलणार नाही. क्वालिटी हाय अशीच राहणार, 1 नंबर राहणार. आणि आपला काळा मसाला टाकला का तुम्हाला दुसरा कोणता मसाला टाकायची गरज लागणार नाही. फक्त तुम्ही तेल टाकायचं, तेलात काय तुम्हाला लसूण टाकू वाटला, कोथिंबीर टाकू वाटली, फोडणीला टाकायची. काय बटाट्याच्या भाजीची तुम्हाला रेसिपी सांगते. आणि कढीपत्ता काय टाकायचा असला टाकायचा, बटाटा टाकायचं, त्यात मसाला आपला काळा टाकायचा, परतून घ्यायचा, तेलात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, तुम्हाला हळद टाकू वाटली टाकायची, नाही टाकली ते चालते, कारण आपल्या मसाल्यात सगळं आयटम आपण वापरलेलं असते ते. त्याच्यामुळं आणि पाणी टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि रस्सा रबरबीत कसा म्हणायला पाहिजे असा शिजून द्या, बघा कट कसा येतो तुम्ही भाजीला. त्याच्यामुळं तर चला, मला मसाला बनवायचा आहे, बोलत तुम्हाला सगळं त्याचं डिटेल्स सांगत बसले, कारण म्हणलं अजून ज्यांच्यापर्यंत आपला मसाला आपला भरपूर ठिकाणी पोचलाय, अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर पण पोचलाय, अजून कोण राहिला असला आपला मसाला पोचायचा म्हणलं त्यांच्यापर्यंत आपण पोचवूया. तर चला, मी आता मसाला बनवते. आणि मसाल्याची रेसिपी तुम्ही सगळी मागचाल तर असं मसाल्याची रेसिपी आपण देऊ शकत नाही, कारण ते आपलं सिक्रेट असतं. मसाल्याची क्वालिटी आपली ही तुम्ही असं बघू शकता. एखाद्या वेळेस आम्ही मसाला भाजताना व्हिडिओ करू, एखाद्या वेळेस कांदा चिरताना करू, एखाद्या वेळेस लसूण सोलताना, पण पूर्ण रेसिपी आम्ही कधी दाखवू शकत नाही. तर चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.